जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बुद्धिमत्तेमध्ये आकृत्याची संख्या मोजणे या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे आतापर्यंत परीक्षेला आलेले आहेत. ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचा अभ्यास करणार आहोत. जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. एक एक प्रश्न मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल, तर मी समजून घ्या. ठीक आहे. आता बघा, हा प्रश्न आहे, याच्यामध्ये विचारलं की त्रिकोणाची संख्या काढा. त्रिकोणाची संख्या काढा आणि प्रत्येक आकृतीची एक वेगळी मेथड असते. त्या प्रत्येक मेथड आपण पूर्ण लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. आता फक्त आपण एक्झाम ओरिएंटल सगळे प्रश्न घेतलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला सोडून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. सो आता बघा, लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे की काय करायचं असतं आणि काय करायचं नसतं. इकडे लक्ष द्या. इथं तुम्ही नंबर दिला, 1 आणि 2 किती होतात? 3. म्हणून 3 1 3, 3 2 6. 6 अधिक 1 किती? 7. 7 आणि हा सगळ्यात मोठा एक किती? 9. 8 किती? 8. म्हणजे या आकृतीत त्रिकोणाची संख्या किती? 8. म्हणजे काय करायचं? हे नाही गृहीत जर धरलं तर वर त्रिकोण होतात, खाली त्रिकोण होतात का? नाही. म्हणजे मी अशी अजून एक वर रेष मारली तर वरी अजून किती होतात? 3 होतात. म्हणून 3 1 3, 2 2 7 3 3 9 होतात. वरी जेवढ्या रेषा मारसाल एवढी याची जी काउंटिंग असेल ती त्याच्या पाढ्यात असते. हे ध्यानात राहू द्यायचं. ठीक आहे. आता नंतर बघा, हा प्रश्न बघा, आपण त्रिकोण बघितले, याचे त्रिकोण काढायचे 1 2 3 4. तुम्हाला सांगितलं मी, फक्त एक डब्बाच असेल तर शेवटचा अंक गुणिला 2. शेवटचा अंक गुणिला 2 म्हणजे 4 ची दुप्पट किती? 8. मग एकदा माझ्या मागे बरोबर म्हणा, 8 1 8 2 8 3 8 4 आणि 8 5 40. आता एवढेच त्रिकोण आहेत का? नाही. या रेषेला सुद्धा 2 तयार करून बे 1 बे 2 बे 3 आणि बे 4 8. पहिलाच पर्याय किती असतो? 48. पहिलाच पर्याय 48 असतो. ज्याला 48 गोल केले त्याचा कार्यक्रम संपला. कारण की लागणारा पोराला माहित असते इथे एक लपलेला आहे. मग 48 आणि 1 किती रे? 49. हे पोलीस होईल पहा. 48 वाला होईल का? नाही. आता काय विचारलं? चौरस सांगा. काय सांगा? चौरस सांगा. मग बाळा बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 49 त्रिकोण आणि 9 काय? चौरस. चौरस कसे म्हणायचे भाई आपण? हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5. त्याच्यानंतर हे 6, हे 7, हे 8, हे 9. लक्षात आलं? म्हणजे 9. आता हे किती सोपं आहे म्हणा? 1 2 3 4. 4 ची दुप्पट 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32. मग बे 1 बे 2 4 बे 3 6. म्हणजे उत्तर किती आलं रे? 38. म्हणजे असा जर एक डब्बा असेल तर क्रमांक द्यायचे, त्या क्रमांकाची दुप्पट करायची आणि या एका रेषेला किती तयार होतात? 2. आलं लक्षात? चला ठीक आहे, आपण नेक्स्ट पाहू. आता याच्यात चौरस काढायचे. पहा, चौरस काढायचे ना. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9 आणि सगळ्यात मोठा आहे 10. किती चौरस आहे? 10. आता याच्यावर फोकस करा. पहा, आता चौरस काढल्या, पण चौरस मोजायचे असतील तर चौकोन मोजायचे नाही, आयात सुद्धा मोजायचे नाही. मग बघा, 1 2 3 4, 1 2 3 3 6 4 म्हणून 10 1 10 2 आणि 10 3 झालं उत्तर. उत्तर किती आलं? 30. आता बघा, याच्यात काय काढायला सांगितलं? चौकोन. आता चौकोन काढायचे म्हणजे तुम्हाला आयात मी मोजावं लागतील, आहे की नाही? मग बघ रे, 1 2 3 4 5. राईट? किती झाले? 5. 5 नंतर बघा, हा सगळ्यात मोठा आहे किती? 6 आणि सगळ्यात मोठा आहे किती? 7. 7 नंतर 1 आणि 3 चा किती? 8. 3 आणि 2 चा किती? 9. 3 आणि 5 चा किती? 10 आणि 3 आणि 4 चा किती? 11. म्हणजे याच्यात चौकोन किती आहे? 11. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला आणि आलेले परीक्षेला प्रश्न आहे बरं का सगळे. आता बघा, तुम्हाला काय सांगितलं? आयात काढायचे. बरोबर आहे. आयात काढायचे असतील तर सर्वप्रथम चौकोन काढा, त्याच्यातून चौरस वजा करा. चौकोन वजा चौरस बरोबर आयात. मग बघा, 1 2 3 4 2
मग आपण चौकोन काढू. चौकोनाचं सूत्र काय? आडव्या अंकाची बेरीज गुणिला उभ्या अंकाची बेरीज बरोबर एकूण चौकोन. मग बघा 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10. 1 आणि 2 3 3 10 30. किती उत्तर आलं? 30. लक्षात आलं? म्हणजे 30 काय आले रे? चौकोन आले. 30 काय आले? चौकोन. आता चौरस करा. चौरस काढायचा असेल तर आडव्या रांगेतील शेवटचा अंक आणि उभ्या रांगेतील शेवटचा अंक म्हणजे समोरासमोरील अंकाचा काय करा? गुणाकार करा आणि त्या गुणाकाराची बेरीज करा आणि जे जोड्या लावून शेवटी अंक उरतो तो सगळ्या त्याच्यामध्ये प्लस करा. मग बघा 4 दोन्ही 8. 1 मोठा 2 मोठे का 3 मोठे? 3 मोठे. 8 आणि 3 11. मग 30 तून 11 गेले किती राहिले? 30 तून 11 गेल्यावर किती राहतात? 19 आयात. उत्तर काय आलं? 19 आयात. काय आलं? 19 आयात आलं. ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या. आता काय विचारलंय मी? याच्यामध्ये पृष्ठभाग किती? काय विचारलं? पृष्ठभाग किती? बघा कोणत्याही ठोकळ्याला किती पृष्ठभाग असतात? 1 2 3 4 5 6. किती पृष्ठभाग असतात? 6. कोणत्याही ठोकळ्यावर 6 अंक बसतात किंवा 6 अक्षर बसतात. मग याला सुद्धा 6 पृष्ठभाग आहेत. पण हा ठोकळा तसा नाही. हा ठोकळा